लोकनेते पंडित धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूलने राज्य व देशाची सेवा करणारे विद्यार्थी घडवले आहेत। यामुळे मराठा विद्याप्रसारक संस्थेचे नावलौकिक वाढले आहे। मुख्याध्यापक व शिक्षकांची टीम प्रामाणिकपणे ज्ञानदान करून उत्तम पिढी घडवत आहे। संस्थेने स्वयंरोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचे काम हाती घेतले आहे। संस्था लवकरच आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळवण्यासाठी फिटनेस क्लब सुरू करणार आहे। संस्था विद्यापीठात विस्तार करण्याचे विचाराधीन आहे। विरोधक या प्रस्तावाकडे राजकीय नजरेने पाहत आहेत। सर्वसाधारण सभेत प्रस्तावाला विरोधाचा डोंगर उभा राहिल्याने तो बारगळला। राजकारण करण्यासाठी इतर क्षेत्र आहेत, शिक्षण क्षेत्रात कृपया राजकारण आणू नका, असे कळकळीचे आवाहन मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले। सटाणा येथील लोकनेते पंडित धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विनायक बच्छाव यांच्या सेवापूर्ती समारंभाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ॲडव्होकेट ठाकरे बोलत होते। यावेळी बच्छाव यांचा सपत्नीक सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक आमदार सुधीर तांबे, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील, माजी आमदार संजय चव्हाण, कविवर्य संदीप जगताप, संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, संचालक RK बच्छाव, रवींद्र देवरे, डॉक्टर प्रसाद सोनवणे, शालंताई सोनवणे, माजी उपसभापती डॉक्टर विलास बच्छाव, नानाजी दळवी, राघुनाना आहिरे, नगराध्यक्ष हर्षदा पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक यशवंत बापू आहिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार, अनिल पाटील, लताताई बच्छाव, सुनील महाजन, अशोक थोरात आदी उपस्थित होते। सेवापूर्ती समारंभात सत्काराला उत्तर देताना विनायक बच्छाव यांनी सदन कुटुंबातील खोडकरपणापासून शिक्षण, आई वडील, काका काकू, बहीण आणि वहिनींचे मिळालेले प्रेम आणि 31 वर्षांच्या नोकरीतील अनुभवासह आलेले कडू गोड प्रसंग सांगताना भावूक हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले। यावेळी विविध मान्यवरांसह आजी माजी विद्यार्थी, उपशिक्षक, नातेवाईक यांची भाषणे झाली। विनायक बच्छाव हे खेळाचे शिक्षक असल्याने शाळेच्या मैदानाचा अध्याय संपत असल्याचे आणि दुसऱ्या मैदानाला ते भेट देत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली। या प्रतिक्रियांना उत्तर देताना सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी राजकीय मैदान मोकळे असल्याचे स्पष्ट संकेत दिले, ज्यामुळे व्यासपीठावरील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या। मराठा विद्याप्रसारक संस्थेत कर्मचारी व शिक्षकांनी संस्थेप्रती प्रामाणिक राहावे असे सांगत नुकताच संस्थेच्या मराठा विद्याप्रसारक रुग्णालयात झालेल्या लिफ्ट अपघातात मावशीच्या दुर्दैवी मृत्यूची घटना फक्त अपघात असल्याचे स्पष्ट केले। त्याला सोशल मीडिया व माध्यमातून वेगळा रंग देण्याबद्दल ॲडव्होकेट ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली। समारंभास शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, आजी माजी मुख्याध्यापक, कुटुंबीय, नातेवाईक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर दळवी यांनी केले। असणारे मुख्याध्यापक विनायक बच्छाव यांच्या 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमधून सेवानिवृत्त होत असतानाचा जो सेवापूर्ती सत्कार सोहळा इथं आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला। ते दिलीपजी दळवी, आमदार सुधीरजी तांबे, या ठिकाणी माजी आमदार संजू नाना, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सर्व संचालक RK अण्णा बच्छाव, माजी उपसभापती विलासजी बच्छाव, राघव नाना, आमचे मार्गदर्शक रामचंद्र बापू, यशवंत बापू, या ठिकाणी संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, रवी बाबा देवरे, शालंताई सोनवणे, कवी संदीपजी जगताप, रवींद्रजी मोरे सर, या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील, सुमनताई देवरे, बिंदू शर्मा, साहेबराव पाटील सोनवणे, केवळ दाजी दळवी, या ठिकाणी उपस्थित असणारे नानाजी दळवी, डॉक्टर BG वाघ, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष हर्षदाताई पाटील, चेतनजी रौंदळ, अरुणजी सोनवणे, यतीनजी पगार, पत्रकार आणि आमचे मार्गदर्शक अशोकजी थोरात, सुनीलजी महाजन, त्याचप्रमाणे संगीताताई सोनवणे, योगीजी पगार,
सरांचे मुख्याध्यापक असणारे माजी प्राचार्य शरदजी ठोंबरे, संभाजी बच्चाव, त्याचप्रमाणे पिंपळगावचे रविभाऊ पवार, या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर, मंचावरील सर्व मान्यवर, बच्चाव परिवारातील सर्व सदस्य आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, खऱ्या अर्थाने खूप वेळ झालेला आहे आणि मी शिक्षक नाही, त्याच्यामुळे इतक्या वेळ बोलणार नाही. शिक्षकाला 45 मिनिटापेक्षाही खाली कमी बोलताच येत नाही. काय असेल ते मला माहीत नाही, पण आहेच ते. आणि आज ते रिटायर्ड होतं, यांनी 1 तास घेतला आणि एवढं सांगून काय सांगितलं, मी जास्त बोलणार नाही. म्हणजे अजून काय बोलायचं राहिलं आता? काय मला आल्याबरोबर असं वाटलं लग्नच इथलं, पांढरा मांडव बिंडव, पेटा बिटा, तो कोट, तो रुबाब सगळं पाहिल्यानंतर खरंच गाजून घेतलं, बरोबर सगळं करून घेतलं. म्हणजे लग्नाला हजर नव्हते त्याची बरोबर भर काढून घेतली त्यांनी. हां, आणि आता मला काय नाजूक नाता असं पळूनही जाता येत नाही. मी इतक्या वेळ तरी थांबतो का? 3 तास इतक्या वेळ तर मी 5 सेवापूर्ती करून आलो असतो. पण आता काय काही गोष्टी बोलता येत नाही, त्याच्यामुळं मला जाता आलं नाही. पण खऱ्या अर्थाने एक चांगला मोठा कार्यक्रम इथं केला, त्याच्याबद्दल मी या ठिकाणी संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. 1914 साली स्थापन झालेली मराठा विद्याप्रसारक संस्था ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातली एक अतिशय अग्रगण्य अशी संस्था आहे. शिक्षण, आरोग्य या सगळ्या विभागामध्ये काम करणारी या संस्थेच्या माध्यमातून जी काही प्रगती 112 वर्षात झालेली आहे, याच्यामध्ये या संस्थेच्या सर्व सभासदांचा, कर्मवीरांचा तर सहभाग आहेच, परंतु या संस्थेचे जे कर्मचारी आहेत, विशेषतः सर्व मुख्याध्यापक, त्यांचे सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचं योगदान मोठं आहे. आणि मराठा हायस्कूल सटाणा या ठिकाणी तर अतिशय मोठे मोठे चांगले मुख्याध्यापक आत्तापर्यंत होऊन गेलेले आहेत. त्यांची जर यादी बघितली तर खूप नामवंत असे मुख्याध्यापक या शाळेला लाभले आहेत. आणि या शाळेच्या विद्यार्थ्यांची जर यादी बघितली त्याच्यात सुद्धा माजी आमदार, माजी खासदार, शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर्स खूप लोक याच्यातनं पास होऊन गेलेले आहेत. आणि या संस्थेचं नावलौकिक त्यांनी वाढवलेलं आहे आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा लौकिक प्राप्त करून दिलेला आहे. त्यामुळं सरांनी जे काही या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी सेवा दिली त्याच्याबद्दल सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं. विद्यार्थ्यांनी केलं, सहकारी शिक्षकांनी केलं, कुटुंबातल्या सदस्यांनी केलं आणि मुख्य म्हणजे त्यांच्या सुनबाईंनी आणि पत्नीने पण केलं. हे फार अवघड आहे. बायको कधी चांगलं बोलत नाही नवऱ्याबद्दल, पण आता लोकांपुढे कदाचित बोलला असेल, खरं काय ते मी नंतर भेटून विचारून घेईल. आणि सगळे म्हटले ते शांत वगैरे, मला तर काही वाटत नाही तसं. शांत विनायक बच्चाव शांत. आता एकच सल्ला राहील, आता पण जे झालं ते झालं, पण आता आपण रिटायर्ड झालेलो आहोत, आपलं महत्त्व कमी झालेलं आहे घरातलं. त्यामुळे आता घरच्यांचं ऐका, पत्नीचं ऐका, सुनेचं ऐका, तर पुढचे दिवस चांगले जातील. हो ना, तुम्ही आता रिटायर्ड आहे, ते कार्यरत आहे, त्याच्यामुळं घरातले कामं आपण करायचे आणि त्यांना आता कामावर पाठवायचं. तर या बाबतीमध्ये आपल्याला काम करायचं आहे. खूप लोकांनी खूप सल्ले दिले, अमुक करा तमुक करा. एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की दुसरं मैदान मोकळं आहे, त्यामुळे इकडं भाऊसांग ते एकमेकांकडे पाहत होते, काय झालं आता हे? जिल्हा परिषदला उभे राहतं की काय? आणि आता काय सध्या शिक्षकांना चांगले दिवस आहे. इथले आपले खासदार दिंडोरीचे शिक्षकच आहेत. शिक्षकांनी ठरवतं काही करू शकतात. पूर्वीच्या काळामध्ये तर शिक्षकांना किती महत्त्व होतं. गावोगावी आता रामचंद्र बापू इथं आहेत, म्हणजे 2 भावाचे भांडणं असले तरी शिक्षकाला बोलून घ्यायचे, वाटण्या करायचे असले तरी त्याला बोलून घ्यायचे, कुठं सोयरीक करायचे असले तरी त्याला बोलून घ्यायचे. आणि असं त्यांचं गावामधल्या शिक्षकाचं महत्त्व होतं. अलीकडच्या काळामध्ये ते थोडं कमी झालेलं आहे, परंतु तरीसुद्धा आजही शिक्षकाकडे बघण्याची जी काही समाजाची भूमिका आहे ती अत्यंत आदराची अशी आहे. याचं कारण खऱ्या अर्थाने शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवत असतात. आपल्या कुटुंबामध्ये जे संस्कार होतात त्याच्यापेक्षा जास्त संस्कार हे शाळेमध्ये होतात. आणि या ठिकाणी बच्चाव सर तर क्रीडा शिक्षक होते, त्याच्यामुळे सगळ्यात विद्यार्थ्यांचा आवडता विषय म्हणजे क्रीडा. मग त्यांना सायन्स, गणित हे सगळे अवघड विषय वाटतात, इंग्रजी अवघड वाटतात. परंतु जेव्हा खेळाचा तास येतो तेव्हा विद्यार्थी जोरात खुश होतात आणि मैदानावरती आनंदाने जातात.
अनेक चांगले विद्यार्थी त्यांनी घडवले, शिस्त लावली आणि त्यांनी सांगितलं की शाळा सुरू व्हायच्या आधी इतके तास मी यायचो, शाळा सुटल्यावर तितके तास थांबायचो. तर हे असे काम करणारे फार थोडे मुख्याध्यापक असतात. सरांनी खऱ्या अर्थाने शाळेला भरपूर वेळ दिलेला आहे आणि असा वेळ देणाराच मुख्याध्यापक शाळेला आवश्यक असतो. केवळ मुख्याध्यापकाची पाटी लावण्यासाठी, नावापुढे प्राचार्य लिहिण्यासाठी मुख्याध्यापक होणं हे मला वाटतं चुकीचं आहे. त्या दृष्टीने जीव तोडून काम करणाऱ्या लोकांची आजही या ठिकाणी आवश्यकता आहे. त्या पद्धतीने सरांनी काम केले नाही. या निमित्तानं त्यांनी अनेक उपक्रम राबवले. मग ते विज्ञानाचे प्रदर्शन असतील, त्याचबरोबर शाळेला काही डिजिटल बोर्डवर बसवणं असेल. खरं म्हणजे मुख्याध्यापकांनी ठरवलं त्या शाळेचा कायापालट ते करू शकतात. आता या शाळेमध्ये जवळजवळ 13 वर्ग हे डिजिटल झालेले आहेत आणि याच्याकरता मुख्याध्यापकांनी केवळ नुसतं संस्थेकडे सारखी मागणी करायची नाही, तर त्यांनी त्याच्याकडे जे काही उपलब्ध सोर्सेस आहे त्याचा वापर केला पाहिजे. त्या शाळेमधून पास झालेले माजी विद्यार्थी खूप मदत करायला तयार असतात. त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, त्यांच्यामध्ये एक आश्वासक अशी भूमिका सांगितली पाहिजे आणि ते मदत करतात. या ठिकाणी आता बघा विलासजी बिरारींचा नामोल्लेख झाला किंवा इतरांचा झाला. हे सगळे लोक खूप आता मोठ्या पदांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि ते आपल्याला मदत करतात. फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या ठिकाणी आम्ही सत्तेत आल्यानंतर माजी विद्यार्थी संघाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन दिलेलं आहे. प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक महाविद्यालयामध्ये आपले माजी विद्यार्थ्यांचा संघ आहे, माजी सेवकांचा संघ आहे आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मदत होते. आपल्या सटाणा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जे JNPTला चेअरमन होते, उन्मेषजी वाघ, त्यांच्या माध्यमातून आपल्या संस्थेला जवळजवळ काही कोटी रुपयाची मदत या आतापर्यंत झालेली आहे. तशाच प्रकारचे अजूनही काही विद्यार्थी आपल्याकडे आहेत, आपण त्यांना भेटत नाही, तर ते केलं पाहिजे. आपण त्या निमित्तानं सर्व जो काही डाटा कलेक्शन करतोय त्याचा फायदा हा गावोगावी विद्यार्थ्यांना होतोय. या माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून आपण अनेक शाळांच्या प्रयोगशाळांचं सबलीकरण केलेलं आहे. तिथं प्रयोगशाळा साहित्य आणलेलं आहे, केमिकल्स खरेदी केलेले आहे, बऱ्याच ठिकाणी टॉयलेट आपण बांधलेले आहेत. त्यामुळं या सर्व विद्यार्थ्यांचा सुद्धा आपल्याला नेहमीच उपयोग करून घेणं आवश्यक असतं. आणि मी नेहमी सांगतो की मराठा विद्याप्रसार संस्था हे एक मोठं कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये सर्व सभासद, कार्यकारिणी सदस्य, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी हे सगळे मिळून या संस्थेच्या हिताचे निर्णय, या संस्थेला आणखीन कसं मोठं करता येईल याकरता प्रयत्न करतात आणि खऱ्या अर्थाने ही एक आगळीवेगळी अशी संस्था आहे. आता याला काही काही अपवाद असतात. काही वेळेला मग सरांनी सांगितलं की संस्थेची बदनामी नको, संस्थेला मोठं करा, परंतु दुर्दैवानं काही घटना घडत असत बापू. परवा आमच्या मेडिकल कॉलेजला जी घटना घडली ती आता इथं राजकीय व्यासपीठाने पण सांगितलं पाहिजे की आपल्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये एक सामान वाहणारी एक ट्रॉली, सगळ्या पेपरला आलं की ती ट्रॉली कोसळली. तिथं एक कर्मचारी आपल्याकडं जी मावशी म्हणून काम करायची, तिचा त्या अपघातामध्ये मृत्यू झाला. परंतु ते समजून घ्या ती ट्रॉली म्हणजे ही लिफ्ट नव्हती की ज्याच्यामधलं माणसांची वाहतूक होते, ती लिफ्ट नव्हती. तर ती सामान वाहणारी एक छोटीशी, हे जे पोडियम आहे याच्या एवढीच एक साईडची एक ती ट्रॉली होती. ती ट्रॉली वर असताना त्या बाईने त्या डक्टमध्ये, त्या खड्ड्यामध्ये असं खाली डोकून बघितलं आणि वरून ती लिफ्ट आल्यामुळे ते मानेवर फटका बसला आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर 3 मिनिटाच्या आत फेसबुक, इकडं तिकडं पत्रकार, 3 मिनिटाच्या आत लगेच संस्थेची बदनामी. हो, तर काय आता अपघात होत असतो, रस्त्याने चालताना सुद्धा अपघात होतात. तो एक निव्वळ अपघात होता, परंतु संस्था चालकाचं लक्ष नाही, त्याचं मेंटेनन्स नाही, अमुकच नाही, तमुकच नाही. अशा प्रकारच्या बदनामी आणि संस्थेचे जे माझे, आता मी नावं घेत नाही, कोण येते तुम्हाला माहिती नाही, तिकडे येतील भाऊ बसलेला असेल त्यांनाही माहिती नाही, गेले का. तर या बाबतीमध्ये अशा प्रकारे संस्थेची बदनामी करणं चुकीचं आहे. या उलट संस्थेला कसं सांभाळून घेता येईल, संस्थेची काय भूमिका आहे ती ऐकून न घेता अशा प्रकारचे वक्तव्य करणे, फेसबुकला टाकणे, पेपरला चुकीच्या बातम्या देणे, असं करायला नाही पाहिजे. तर त्या बाबतीमध्ये मी सगळ्यांना विनंती करेन की संस्था आपली आई आहे, या संस्थेचं रक्षण करणं आपलं काम आहे. या संस्थेकरता सर्वांनी जे काही मोलाची भूमिका घेतलेली आहे, या भूमीतले भूमिपुत्र पंडित धर्मा पाटील असतील, नारायण आबा असतील, अनेक मान्यवर या ठिकाणी तत्कालीन होऊन गेलेले, दगाजबा पाटील असतील, या सगळ्यांचं योगदान खूप मोठं आहे. तुकाराम गणा सोनवणे असतील, कितीतरी नावं आपल्याला सांगता येईल
की याच्यामध्ये या सगळ्यांचं या संस्थेला मोठं करण्यामध्ये मोठं योगदान आहे. आणि ही संस्था अशी 1-2 दिवसांनी 2-4 वर्षांनी तिचा इतिहास झालेला नाही. 112 वर्षाची परंपरा, ही परंपरा आपल्याला अशी चांगली चालू ठेवायची असेल तर आपल्याला या संस्थेला आणखीन उच्च पदापर्यंत नेणं मला वाटतं गरजेचं आहे. या माध्यमातून अनेक नवनवीन उपक्रम गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही राबवलेले आहेत. अनेक लोकोपयोगी ज्या गोष्टी आहेत त्या केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची संख्या आमच्याकडे वाढती, मराठी शाळांच्या संख्या सगळीकडे कमी होत आहेत. आमच्याकडे मात्र अभिनव असेल किंवा हायस्कूल असेल प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी संख्या वाढते. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संख्यासुद्धा आमच्या खूप वाढलेल्या आहेत. इंजिनिअरिंग कॉलेज असेल, पॉलिटेक्निक असेल, या प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी संख्या आम्ही तिप्पट केलेली आहे. 3 वर्षामध्ये तिप्पट संख्या झाली आहे. मेडिकल कॉलेजच्या 120ची इंटेक होती ती 150 झाली. आता पुढच्या वर्षी 250 होणार आहे. अशा प्रकारे अनेक चांगले उपक्रम आम्ही राबवतोय. संस्थेवरचं कर्ज त्या ठिकाणी जवळपास आम्ही संपवलेलं आहे. 135 कोटी जे होतं ते 15-18 कोटीपर्यंत आणून ठेवलेलं आहे. नव्याने 200 कोटीची कामं चालू आहेत. सेवकांचे पगार दरवर्षी आम्ही 22 कोटी रुपयांनी पगार वाढवला दरवर्षी. आणखीनही पगार या ठिकाणी आम्ही वाढवण्याची भूमिका आमची आहे. असे अनेक चांगले चांगले कार्यक्रम आम्ही घेतोय. संस्थेची माहिती सर्व सभासदांपर्यंत व्हावी म्हणून दर 3 महिन्यांनी आम्ही एक पुस्तिका काढतो. आरोग्यविषयक असेल, खेळविषयक असेल, महिला सबलीकरण असेल आणि हे आपण त्या सभासदांपर्यंत पोहोचवतो. शेतीविषयक आपण काही अंक काढले आणि हे आता पुस्तकाच्या रूपाने देतोच, परंतु ऑनलाईन पद्धतीने आता डिजिटल युग आहे. डिजिटल माध्यमातून सुद्धा या सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध केलेल्या आहेत. रेडिओ कर्मवीर सारखा एक रेडिओ स्टेशन आपण चालू केलं, जो आता 156 देशामध्ये ऐकला जातो. आपण एक ॲप डेव्हलप केलेलं आहे की त्या रेडिओचा आपण जो साधा आपल्या घरातला रेडिओ त्याच्यावरती त्याची रेंज येणार नाही, परंतु तो जे काही ॲप आहे ते जर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करून घेतलं तर जगामध्ये तुम्ही कुठे गेला तरी तुम्हाला तो रेडिओ ऐकू येतो. त्या माध्यमातून आपल्या सेवकांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना एक चांगला सांस्कृतिक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. त्याच्यात सांस्कृतिक कार्यक्रम आहेच, परंतु अभ्यासपूर्ण काही व्याख्यानंसुद्धा तिथं असतात, प्रबोधन असतं, संतवाणी आहे, अशी अनेक भक्तिगीतं आहेत. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आता मविप्र विद्यापीठ करण्याची आमची भूमिका आहे. त्या ठिकाणी ती भूमिकासुद्धा त्याला राजकीय वळण दिलं गेलं. ते विद्यापीठ म्हणजे नितीन ठाकरेंचं खाजगी विद्यापीठ होईल असं काहीतरी चर्चा केल्या गेल्या आणि चांगल्या चांगल्या शहाण्या लोकांनी सुद्धा त्याच्यात होला हो मिळून जे काही चुकीचं वातावरण तयार केलं ती मला वाटतं खूप चुकीचं आहे. संस्थेच्या 112 वर्षाच्या इतिहासात कधीही झालं नाही अशा प्रकारची मागची जनरल मीटिंग झाली. या पोडियमवरती अध्यक्ष उभे काय राहिले आणि काय तो नंगानाथ सगळ्यांनी केला हा सगळा समाजाने पाहिला. ही संस्था ही शैक्षणिक संस्था आहे. इथं काही साखर कारखान्याचे जनरल बॉडी मीटिंग नव्हती. त्या ठिकाणी एखादी गोष्ट आपल्याला मान्य नसेल तर ती आपण संसदीय मार्गाने सांगता येणं शक्य होतं. मी त्यावेळेस सांगितलं होतं की एक तुम्हाला हे नको असेल तर आपण ते थांबवू शकतो, परंतु तो विषयच मांडून द्यायचा नाही. आणि अशा प्रकारे जे काही गोष्टी करायच्या आहे विरोधकांना सुद्धा शोभा न देणाऱ्या अशा गोष्टी आहेत. या आज सत्ता आहे उद्या नसेल, परंतु या संस्थेचा नावलौकिक, या संस्थेची जी काही जगामधली आणि समाजामधली असलेली प्रतिमा तिला कुठेही प्रकारच्या तडा न जाऊ देता काम केलं पाहिजे. ते जर आपल्याला करता येत नसेल तर आपण थांबलं पण पाहिजे. तर अशा प्रकारची भूमिका ही सर्वांनी घेणं मला वाटतं गरजेचं आहे. मराठा विद्याप्रसार संस्थेचं आणि या तालुक्याचं नातं किती जुनं आहे मी सांगण्याची आवश्यकता नाही. KTच्या महाविद्यालयाच्या अगोदर आपलं सटाण्याचं महाविद्यालय सुरू झालं. तत्कालीन सरचिटणीस कैलासवासी बाबूरावजी ठाकरे यांचं या तालुक्यावर किती प्रेम होतं हे सगळ्या लोकांना माहिती. या परिसरातले किती लोक शिक्षक झाले त्या काळामध्ये आणि त्यांच्यामुळं त्यांचे कुटुंब किती पुढे गेले. जर संस्थेची जी काही प्रगती आहे, या संस्थेच्या शाखा सगळ्यात जास्त सटाणा तालुक्यामध्ये पूर्वी होत्या आणि त्याच्यामुळं मुलांना आणि विशेषतः मुलींना शिक्षणाची दारं उघडल्यामुळं त्या काळामध्ये अनेक महिला शिक्षिका झाल्या. त्यामुळे ते कुटुंब पुढे गेले. एक शिक्षक झाला की तो सगळ्यांना बरोबर पुढे आणतो. नाशिकमध्ये आलो की तो बरोबर त्याच्या भावाला आणतो, त्याच्या बहिणीला आणतो, त्याच्या जावायला आणतो आणि सगळ्या गंगापूरला सटाणा तालुकाच आहे. म्हणजे आता मूळ नाशिकमधल्या लोकांचे बंगले कमी आणि बागलान परिसर विजयवाग सर असतायत मागे, त्यांचे तर 2 बंगले झाले आता. तर चांगलं आहे. आम्हाला आनंद वाटतो की हे सगळं का झालं तर MVP झालं. MVP संस्था या ठिकाणी आली ज्या काळामध्ये संस्थेमध्ये लोकांना
म्हणजे शिक्षणाची दारं बंद होती, केवळ काही लोकांनाच शिक्षणाची दारं उघडी होती. अशा परिस्थितीमध्ये या संस्थेची स्थापना झाली. गोरगरीब, हरिजन, आदिवासी, शेतकरी, ज्या कुटुंबामध्ये शिक्षणासाठी पैसे नाहीत अशा लोकांना शिक्षण देण्याकरता आपण गावोगावी शाळा काढल्या, गोठ्यामध्ये शाळा काढल्या. हळूहळू आता प्रत्येक शाळेला स्वतःच्या स्वतंत्र इमारती आपण केलेल्या आहे. त्या ठिकाणी अनेक चांगलं कामं चाललेलं आहे. नव्याने आपण आता आयुर्वेदिक कॉलेजसाठी अर्ज करतोय, होमिओपॅथिक कॉलेजसाठी अर्ज केलेला आहे. हे सगळं आपल्याला सुरू करायचं आहे. आणि या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये साहसी भूमिका यावी आणि साहसी गेमचं कौतुक त्यांना वाढावं म्हणून आपण मविप्र माउंटेनरिंग क्लब, त्याचबरोबर मविप्र फिटनेस क्लब असे क्लबसुद्धा स्थापन करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच आरोग्याची पण आपण काळजी घेतोय. आणि या सगळ्यांवरती कळस म्हणजे आम्ही जे रोजगार मेळावे बापू सुरू केले, आत्तापर्यंत 5 ते 6 हजार लोकांना आपण नोकरी दिलेली आहे. एवढ्या 2 महिन्यामध्ये 6 हजार लोकांना आत्तापर्यंत संस्थेच्या इतिहासात कोणीच हे काम केलेलं नाही. KTHM कॉलेजमध्ये जो रोजगार मेळावा झाला त्याला 1004 लोकांना नोकरी मिळाली. त्या ठिकाणी निफाडला ज्या मेळावा झाला त्याच्यात 900 लोकांना मिळाली. परवा साताऱ्याला आपल्या कॉलेजमध्ये झालं, तिथे सुद्धा 550-600 मुलांना आणि मुलींना आपण नोकरी दिलेली आहे. असा या संस्थेत शिक्षण देतो, आरोग्याची काळजी करतो, नोकरीची पण हमी घेतो. अशी या संस्थेची वाटचाल आता अतिशय आश्वासक दिशेने चाललेली आहे. आणि मविप्रचं विद्यापीठ जर झालं तर त्या ठिकाणी मी आज तुम्हाला सांगतो, त्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 1001% नोकरीची हमी असणार आहे. आणि ती हमी मी घ्यायला तयार आहे. परंतु केवळ राजकारणासाठी राजकारण करायचं आणि एक संस्थेचं चांगलं उपक्रम बंद करायचा हा प्रकार रागोनाना बंद झाला पाहिजे. जे खरं आहे ते मांडलं पाहिजे. केवळ राजकारण आणि पॅनलचं राजकारण करू नका. भविष्यामध्ये मी काही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. पुढे तुम्ही राहाल, तुमचे नातू राहतील, त्यांनाही करता येईल ना. त्यामुळं संस्थेची प्रगती रोखण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आणि संस्थेचा इतिहास असाच आहे. आपलं जे मेडिकल कॉलेज जे आहे ते मेडिकल कॉलेज कोणामुळे मिळालं तर विठ्ठलराव हांडेंमुळे मिळाले. ते त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते. शरदचंद्र पवार हे मुख्यमंत्री होते आणि डॉक्टर वसंतराव पवार साहेब हे या संस्थेचे सरचिटणीस होते. आणि सरचिटणीसांचं आणि हांडे साहेबांचं अजिबात जमत नव्हतं. अशा काळामध्ये जेव्हा संस्थेने वैद्यकीय कॉलेज मिळवण्यासाठीचा अर्ज केला त्यावेळेस हांडे साहेब स्वतः डॉक्टर पवार साहेबांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि या माझ्या संस्थेला हे कॉलेज मिळालं पाहिजे अशी भूमिका घेतली. हे लक्षात घ्या, असा संस्थेचा इतिहास आहे. त्यामुळं गटातटाचं राजकारण आणि या गोष्टी या आपल्या गावगुंडीच्या राजकारणामध्ये, जिल्हा परिषदमध्ये, आमदारकीमध्ये काय करायचं ते करा, पण संस्थेला या ठिकाणी खाली खेचण्याचा प्रयत्न कृपा करून कोणी करू नका. आणि ते सर्व सभासद आणि समाज ते होऊ पण देणार नाही, हे लक्षात घ्या. तर या निमित्तानं मी पुन्हा एकदा बच्चाव सरांना त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो. केदारनाथांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे त्यांची इतकी चांगली प्रगती या ठिकाणी झालेली आहे. आज जर अण्णा असते इथे तर मला वाटतं सगळ्यात जास्त आनंद अण्णांना या ठिकाणी झाला असता. अण्णांचं विशेष प्रेम होतं विनायकवरती आणि त्या निमित्तानं त्यांचं पण या ठिकाणी स्मरण केल्याशिवाय राहत नाही. या कार्यक्रमाचं अतिशय चांगलं नेटकं असं नियोजन त्यांनी केलेले आणि त्यात जेवण पण ठेवले असं ते म्हणताय. फक्त ते आता जेवायला जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, पण जेवण चांगलं आहे असं सगळं म्हणतात. तर आपल्याला आता जेवणामध्ये तुमच्यामध्ये जास्त वेळ न घालवता या ठिकाणी पुन्हा एकदा मी त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमच्याकडे बघितल्यानंतर सेवानिवृत्त झाले असं वाटत नाही, अजूनही तरुण आहात. त्यामुळं हे सगळं पुढच्या समाजसेवेकरता चांगलं काम करा. राजकारण करायचं, काय करायचं ते करा. आणि मी सांगितलं म्हणून तुम्ही थांबणार आहे असंही नाही. त्यामुळे तुम्हाला जे करायचं ते करा, पण चांगलं करा. कुटुंबाकडे लक्ष द्या. कुठेतरी फिरायला जा कुटुंबासह. इतके दिवस तक्त केली, सारखी तक्त ती आता कमी करा आणि सगळ्या कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ द्या अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या पुढच्या वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000.